ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि इकडे नाशिकमध्ये सुद्धा मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। तिथल्या मनसे कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी संवाद साधलाय मुकुल कुलकर्णी यांनी। लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना आलेल्या अवास्तव वीज बिलाच्या विरोधात आज मनसेचं राज्यभर आंदोलन सुरू आहे। नाशिक देखील आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला महामोर्चाचं स्वरूप होतं, नंतर साखळी आंदोलनाच्या पद्धतीने हे आंदोलन केलं जाते। हे मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत। अनोख्या पद्धतीने आंदोलन चालू आहे। त्यांच्या गळ्यामध्ये जर आपण बघितलं तर वीज बिलाचे माळ त्यांनी गळ्यामध्ये घातलेली आहे। आज कार्तिक एकादशी आहे, त्यामुळे भजन कीर्तन करत अनोख्या पद्धतीने राज्य सरकारचा निषेध केला जात आहे। अनोख्या पद्धतीने तुमचा निषेध चालू आहे। आज कार्तिक एकादशी आहे, पंढरपूरला जाता आलं नाही म्हणून इथे चालू आहे। खरं तर पंढरपुराच्या म्हणजे विठुरायाला पण आमचं साकडं आहे का हे वाढीव वीज बिल पाठवून सर्वसामान्य नागरिकांचं जे महाराष्ट्र सरकारने कंबरडं मोडलेलं आहे, कुठेतरी सुबुद्धी दे हे विठुराया असं या कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आम्ही खरं तर विठुरायालाही साकडं घालतो आहे आणि या ऊर्जा मंत्र्यांना चांगली बुद्धी दे आणि हे वीज बिल लवकरात लवकर माफ करावं, अन्यथा याच्या पुढे महाराष्ट्र मनसेना अधिक आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरेल। मनसेच्या कार्यकर्त्यांना महामोर्चा काढायला पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये। 5-5च्या संख्येने कार्यकर्ते उभे राहू शकतात, आपला निषेध व्यक्त करू शकतात, अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्या आणि म्हणून आपण बघतोय ठिकठिकाणी कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने सरकारचा निषेध करत आहेत। जे वाढीव वीज बिल आहे ते माफ करावं, ते परत घ्यावं, अशा स्वरूपाची मागणी नाशिकमधनं होते। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।